फलटण येथे संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आज आयकर विभागाची कारवाई झाली आहे आणि या ठिकाणी आज जर पाहिलं तर रात्र झाली तरी अजूनही कार्यकर्ते त्यांच्या गेटच्या बाहेर उभे आहेत। रात्री उशिरापर्यंत अजूनही कारवाई याची चौकशी जी आहे आयकर विभागाकडून सुरू आहे। याबाबत या ठिकाणी जे त्यांचे समर्थक आहेत त्यांना काय वाटतं याविषयी आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत। आज सकाळपासून पाहतोय तुम्ही या ठिकाणी उभे आहात, काय सांगाल याविषयी, काय नेमकी कारवाईच्या बाबत काय वाटतं? खऱ्या अर्थानं आज सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाची जी संजीव राजांच्या बंगल्यावरती आणि दूध संघ गोविंद दूध डेअरी या तिन्ही ठिकाणी जी कारवाई चालू आहे ती खऱ्या अर्थानं ही कारवाई अतिशय निंदनीय आहे, निषेधार्थ आहे आणि चुकीच्या पद्धतीने आहे। खरं तर पाहिलं आपण तर राजे घराणा हा गेले 30-35 वर्ष झालं लोकांच्या या सेवेमध्ये आहे। राजकारणाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे छोटे मोठे व्यवसाय या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये उभे केलेले आहेत आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रोजगार तरुणांना देण्याचं काम आणि खऱ्या अर्थानं कुटुंबाचं एक पालन पोषण करण्याचं काम त्या घराण्यानं केलेलं आहे आणि त्यामुळं या फलटण शहरातल्या आणि तालुक्यातल्या अनेक युवकांना रोजगार मिळालेला आहे आणि त्या रोजगाराला कुठेतरी गालबोट लावायचं आणि राजकीय षडयंत्र रचायचं आणि अशा पद्धतीनं राजकीय षडयंत्रच रचलेलं आहे। म्हणून या घटनेचा आम्ही चुकीच्या या कारवाईचा फलटण शहरातल्या आणि तालुक्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो। नक्कीच तुम्ही काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधील फलटण शहरामध्ये अतिशय ही दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम फलटण शहरवासी आणि ग्रामीण भागातून निषेध करतो सरकारचा आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा। जे व्यक्ती अतिशय स्वयं आणि सर्वांना घेऊन चालणारी व्यक्ती आज त्यांच्या घरावर जर ईडी आपलं इन्कम टॅक्सचं जर रेड पडत असेल, ज्यांनी लाखो संसार चालू केले फलटण तालुक्यात, कारण त्यांना वारसा आहे मालोजी राजे नाईक निंबाळकरांचा, महाराज साहेबांचा, ज्यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली त्या टायमिंगला स्वतंत्र झाल्यानंतर, आज त्याच कुटुंबावर जर अशी वेळ येत असेल तर आम्हासारख्या सामान्य माणसांना काय होईल? हा अतिशय आम्हाला आमच्यासारखं दुःख होतंय की आम्ही सुद्धा आज सुरक्षित नाहीये। कितीही केलं, सत्य जरी त्यांनी लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य ही उजेडात येणारच आहे। इन्कम टॅक्सने कितीही काय कारवाई करू द्या, आम्हाला ठाम विश्वास आहे की ह्याच्यात त्यांना काही मिळणार नाही आणि आम्ही बाबांच्या आणि राजे घराण्याच्या पाठिंब्यावर सगळे आहेत। नक्कीच काय सांगतो? नाही, मला वाटतं ही छत्रपती संभाजी महाराजांचं आजोळ, छत्रपती शिवरायांची सासरवाडी आणि सई राणींचं माहेर आहे। ह्या घराण्याला पूर्वीपासून राजघराण्याचा वारसा आहे आणि ह्यांना देण्याची प्रवृत्ती आणि मालोजी राजेंनी बांधकाम मंत्री असताना किंवा सरकार म्हणजे संस्थान खालसा होत असताना आपली तिजोरी उघडी केली आणि भारत शासनाला दिली की ही तिजोरी तुम्ही वापरा आणि राज्य देश चालवा। त्याच मालोजी राजेंच्या वारसावरती श्रीमंत संजूराजे असतील अशा चारित्र्यवान निष्ठावान माणसावरती असा अन्याय करणं हे कितपत योग्य आहे? हे खऱ्या अर्थाने TV9 सारख्या एका चॅनलनी ही मांडण्याची भूमिका घेतली, त्याबद्दल एकदा TV9चं टाळ्या वाजून स्वागत करा। नक्कीच या होत्या या ठिकाणी आलेल्या समर्थकांच्या प्रतिक्रिया। त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे काही चाललेलं आहे पूर्णपणे षडयंत्र असल्याची जी प्रतिक्रिया आहे ते या ठिकाणचे जे समर्थक आहे ते व्यक्त करत आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।